मी धन्यवाद देतोय, कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये जिवंत मनं आहेत याचं दर्शन आपण घडवलेलं आहोत. आणि जे मुद्दाम सरकार आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करतंय, घटना पाहिजे सरकार राज्य करतंय, खरंच मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमांच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांघरून घालण्याचं काम करतायत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. दुष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती, भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण ज्या वेळेला सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. आज आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता. या सरकारमध्ये हिंमत नाहीये. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही, असं हे निर्डावलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करतंय. आणि यांना जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार, तो होणारच, मग करायचं काय? मग त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला. मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल न्याय मिळेल याचा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे. पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं, याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतोय.